गट नंबर 227 सर्वे नंबर 140 मौजे शहापूर येथील माजी सैनिक चंद्रकांत सोपान शिंदे यांची शेतजमीन 11 एकर 6 गुंठे आणि एक स्वतंत्र विहीर. हा पूर्ण रोड हा गट नंबर 227 मध्ये माझ्या स्वतंत्र मालकीच्या हक्कातून गेलेला आहे. 2 एकर बाधी झालेला आहे या कोट्यापर्यंतच्या रस्त्यापासून. त्यानंतर हा जुना शहापूर निलेगाव हा रस्ता जो सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे म्हणत असते, तो हा समोरचा रस्ता इथूनच ही पण ही मधली भूमी पण माझीच आहे. या ठिकाणी हे जे समोरचा बांध दिसतो तो माझा आहे. आणि ह्या रोडच्या उजव्या बाजूला जे आपल्या राईटला ह्या बाजूला सूर्याकडच्या बाजूची ह्या जमीन रस्त्याची शेतजमीन माझी तिकडं पण आहे त्याची बाजू. आणि ह्या बोर्डापर्यंत काम मी अडवलेलं आहे स्वतःच्या मालकी हक्कातून. आणि ह्यांचं इथं कलवट बांधू दिलेलं नाही आणि त्यांनी बांधलेच नाही जल्दबाजीमध्ये. हे जुना रोड होता. जुना रोड किती 12 फुटाचा फक्त तेवढाच रोड आता करायला दिलं होतं. तरी पण माझ्या मालकी हक्काच्या याच्यातून PWDनं नॅशनल हायवेची ही आमची 12 मीटर मालकी हक्काचं असं म्हणून कोर्टामध्ये सादर केल्यामुळं त्यांना 1 फुटातसुद्धा वाढीव काम करू दिलं नाही आणि तेच काम रोखलेलं आहे. आता त्या ग्रामीण रस्त्याचं काम पण उद्धारण करू शकलं नाहीत माझ्या क्षेत्रामध्ये. आता मी तुम्हाला दाखवत आहे समोर नेऊन. हे सर वाढवलेलं आहे. या रस्त्याच्या पलीकडे पण क्षेत्र येतो. हा बांधलेला आहे जुना रोड. हा अगोदरचा गाडी रस्ता हा एक खालून होता असं साईडला. हे वाळूचं ढीग पडलेले आहेत इथं अडवलेलं आहे. आणि हे खडी पडलेली आहे. खडी एका बाजूला सारून ट्रॅफिक चालू केलं. हे सावकाश थोडं वाढवत आहेत. हे रस्त्याची रुंदी 12 फुटाचं आहे ॲक्च्युअलमध्ये. 12 फुटाच्या ठिकाणी 12 मीटर केलं आणि ते पण अडवून ठेवलं मी. 12 मीटर कोर्टात कसं म्हटलं त्याचे पुरावे किती. 12 मीटर तर पुष्कळ त्या बाजूला जातो आणि ह्या बाजूला जातो. पूर्ण गटरचं जायचं आतला हिस्सा बाधित होतो. 12 मीटर आली कुठून यांची. आणि केव्हा भूसंपादन केलेत. यापूर्वी केव्हाही भूसंपादन केलं नाहीत. हे जंक्शन आपल्या शेतात पडलेलं आहे. आणि इतर ह्या बोर्डाच्या थोडंसं अलीकडं आपल्याकडच्या बाजूला समोर फ्रंट तिथवर आपली बाजू आहे. 11 एकर 6 गुंठे. हे बोर्ड इथं पुढं राहतो. इथून त्यांनी फिनिशिंग केली कामाचं. पण इथं मला माहीत नसल्यामुळे त्यांनी काम करायच्या नादामध्ये होते. या ठिकाणी अडवलं गेलं. ओके, धन्यवाद.